सिल्वर स्टार संघाचा देखील 12वा खेळाडू आलाय. बघा सामना खूपच चुरशीचा आहे. दोन्ही संघ या गावातलेच आहेत. कच्चे पक्के धागे एकमेकांना माहिती आहेत. एका बाजूला आतिश असेल तर एका बाजूला जीवित असेल. बघा या ट्रॉफीकडे बघितल्यानंतर कुणाचे ही डोले पाणावतील असा करंडक उपलब्ध केलाय वशिनी प्रीमियर लीग पर्व 5वे. बघा मी सांगतो ना वशिनी क्रिकेट आणि ही वशिनी प्रीमियर लीग म्हणजे ही नवीनच मेजवानी आहे. आता तुम्ही जर पाहायला गेला हर्षद म्हात्रे हा खेळाडू आहे. मी बघतोय गेले 5 वर्ष एखाद्या स्क्वॉड मध्ये असेल म्हणजे कुठेतरी त्याचं नाव दबवलं गेलं किंवा कुठेतरी त्याला चान्स नाही. पण बघा जीवित म्हात्रेचं मी पाहतोय दरवर्षी नवीन नवीन खेळाडूला संधी देण्याचं काम त्यांचं असते. आतिश काही गडबड करायची नाही. आयोजक जे निर्णय देतील ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. योगेश म्हात्रे आपण थोडं आम्हाला सहकार्य करा. घ्या झालं आता अंपायर चेंज झाला. आतिश घ्या सामना स्टार्ट करा. चौकाराला आतिशच्या गोलंदाजी बघूया पुढचा चेंडू. ओ सुरेख फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशा आणि मला तर वाटतं चेंडू आहे चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. डीजे बघा आता कुठेतरी दडपण आतिश वर आला असेल की सलग 2 चेंडूवर 2 चौकार जीवितने देखील टाकलेत. पुढचा चेंडू आता मात्र सुरेख पंत चेंडू अतिशयांच्या अपील आहे.
मला वाटतं चेंडू स्टंपला ब्रश झालाय का, पण तो बेल्स देखील पडल्या नाही. कुठेतरी नशीब पाहायला मिळतील आपल्या जीवित म्हात्रे यांचे. 3 चेंडू 9 धावा. बघा पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, त्यानंतर स्ट्राईक रोटेट. जीवितला माहिती आहे माझ्या विकेटचं महत्व काय आहे. अतिशयावर देखील दर्पण आला असेल. सलग 2 चेंडू 2 चौकार आणि 9 धावा आलेले आहेत. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू फेस केला मात्र हर्षद म्हात्रे असेल. तो आपण पाहिला 3 चेंडू नॉन स्ट्राईकवर होता. आता आतिश बघूया कसा प्रकारे गोलंदाजी करतोय हर्षद साठी. पुढचा चेंडू बघा, सुरेख चेंडू कट केलाय. मला तर वाटतंय तिथे गोल्डी असेल क्षेत्ररक्षण करताना. एकच धाव, एकाच शिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. 4 चेंडूच्या मोबदल्यानंतर धाव संख्या होते 10च्या घरात. अजून या षटकातील 2 चेंडू यायचे आतिश याचे. बघा जसा जीवित मात्र आला तसा एक खेळाडू त्यांनी रिव्हर्स शॉटच्या इथे लावला. त्यांना माहिती आहे की जीवित मात्रेची खेळी काय. बघूया 5वा चेंडू या षटकातील आतिशचा जीवित साठी. बघा सुरेख चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. मला तर वाटतं आता कुठेतरी सुंदर चेंडू आतिशने ते हेरलं की त्याला चेंडू हुक करायचा होता आणि सुरेख पद्धतीचा फसवा चेंडू. जीवितला काय चेंडू काढला नाही. उर्वरित 1 चेंडू या षटकातील बाकी आहे. धाव फलकार लागतात 10. म्हणून 10च्या सरासरीनं जर गेला तर 88 सामने कुठेतरी 40-50 धावांचं लक्ष करावं लागेल. किंवा त्यांच्यात देखील फलंदाज आहेत. पुष्कर आहे, तनिष आहे, खूप धनेश सारखा घणाघाती हार्ड हिटर फलंदाज आहे. कुठेतरी सनी आहे. 50-60 धावांचा लक्ष त्यांना उभारावं लागेल. बघूया शेवटचा चेंडू या षटकातील. फुलटॉस चेंडू. मग आम्ही म्हटलं की जीवित मात्र तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाही. त्याचा कर्पूस समाचार गेला. चेंडूला भिरकवून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. डीजे बघा जीवित मात्रेने दाखवून दिलं एक प्रामुख्याचा गोलंदाज जो कर्णधार आहे आतिश. त्याच्यावर 3 चौकार लावून 14 धावा. कुठेतरी मनोबल वाढलेलं दिसते त्यांचं. आणि पुढच्या येणाऱ्या गोलंदाजाला देखील भीतीचं वातावरण असेल की आतिश सारख्या जर गोलंदाजावर 14 धावा आल्या तर आता आपल्याला काहीतरी करकचून ब्रेक लावावे लागतील या धावांवर. 14 धावा आल्या तर 14च्या सरासरीनं जर संघ पुढे गेला तर कुठेतरी 52 धावा 55 धावांचा लक्ष होऊ शकतोय. बघूया धनेश आलाय. मगाशीच्या मॅच मध्ये त्यांनी प्रतीक सारखा मोठा मासा गळाला लावला होता. आता बघूया हर्षद. पहिला चेंडू सुरेख चेंडू त्या पद्धतीने सुरेख मारला. अतिशय कितपत चेंडूला गदर करतो. 1चा रूपांतर 2 मध्ये आणि मला तर ते खूप चांगलं होतं. परंतु 2 धावा करण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. जीवित मात्रेची चपलाई मला माहिती आहे. 1 तिथे 2 आणि 2 तिथे 3. बघा 2 धाव संख्येने धावफलक वाढता ठेवलाय. धावा धावफलकावर लागतात त्या 16 धावा. धनेशवर दर्पण असेल. हर्षद आहे. बघूया पुढचा चेंडू. धनेश टू हर्षद. ओ सूर्य चेंडू टप्पा चेंडू. आता कुठेतरी लय बघूया दमचाक झाली. मला तर वाटते हातात ठेवायला पाहिजे होता किप्परला चेंडू. जसा चेंडू त्याच्या हातातून निसटला तशी त्यांनी 1 धाव घेतली. जीवित मात्रेला माहिती आहे जितके चेंडू मी स्ट्राईकला असेल तेवढं चांगलं असेल. 22च्या रूपाने ही धाव आली. आता मात्र धनेशवर दर्पण असेल कारण समोर कोण आहे. जीवित मात्रे ज्याने अतिशय 3 चौकार देखील लगावलेत. त्याला माहिती आहे जर हा सांगण्यात तर पकड निर्माण करायची असेल तर जीवित मात्रे सारखा फलंदाज ची विकेट किती महत्वाची आहे. बघूया काय घडते मैदानात. पुढचा चेंडू धनेशचा जीवित साठी. ओ बघा बघा हे प्रेशर काय असते ना. तुम्हाला त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहू शकतो मैदानावर. जसा जीवित मात्र स्ट्राईकला आला कुठेतरी धनेश गोंधले याची दमचाक झाली कारण त्याला माहिती आहे विकेट किती महत्वाची आहे. थांबायचं आहे धनेश गोंधले. थोडं थांबायचं 2 मिनिटं. तिथं सनी आहे क्षेत्ररक्षणासाठी. थोडी ठीक आहे स्टार्ट करा. पुढचा चेंडू धनेशाचा.
बघा यॉर्कर पद्धतीने धनेश देखील सांगतो की मी देखील कमी नाही. जर माझ्या समोर देखील जर जीवित मातेसारखा मोठा फलंदाज असला तरी मी देखील काय त्याच्या कमी नाही. माझं नाव धनेश गोंदले आहे. एक ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू टाकला, जीवितला काय चेंडू कळून दिला नाही. जीवितच्या खात्यात एक धावेने वाढ. मग या षटकातील चौथा चेंडू हर्षद साठी. बघूया पुन्हा एकदा. ओ हो ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. एकही धाव कुठेतरी दाद मागताना दिसतोय वाईटची. पण आमचे क्वालिफाईड अंपायर महेशजी जोशी हे सांगतात की हा डॉट चेंडू येतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडू यायचे आहेत. जर पाहायला गेलं ना तर धनेशची खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. तर या 4 चेंडूत पुढचा चेंडू धनेशचा हर्षद साठी. सुरेख चेंडू बघा. कुठेतरी ही धनेशची गोलंदाजी आहे ना खूपच चांगली पाहायला मिळते. तर पहिल्या षटकाची जर आपण विचार केला तर 3 चौकार अतिशयात आले, 14 धावा कुठेतरी आले होते. आता धनेशात 5 चेंडूत धावा आल्यात. 5 चेंडूत फक्त 4 धावा खर्च केलाय. म्हणजे कितपत चांगली गोलंदाजी आहे आपण पाहू शकता. आता शेवटचा चेंडू त्याला टाकायचा आहे हर्षद साठी. ओ सुरेख चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू बघा. जीवित मात्रेची दमछाक बघा. कुठेतरी आतिश आला, चेंडूला कलेक्ट केलं. त्याला माहिती आहे एक धावेचं महत्व किती आहे. आणि हा देखील डॉट चेंडू. कुठेतरी नाराज असेल हर्षदच्या वर जीवित मात्रे. त्याला माहिती आहे की धनेश गोंदीचा ओव्हर. याच दरम्यान विक्रांत म्हात्रे सरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विक्रांत म्हात्रे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघूया आता 2 षटक झाले आहेत. धावफलकावर 18 झालेले आहेत. पहिल्या षटकात 14 तर धनेश गोंदीच्या षटकात खूपच चांगली गोलंदाजी केली. फक्त 4 धावा. कुठेतरी 14 धावांचा जो रन रेट होता त्याला रोख धरलाय आणि 18 धावा झालेल्या आहेत. कुठेतरी सरासरी होती 14ची ती कमी केलेली आहे. बघूया वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं शतक घेऊन येते पुष्करच्या खांद्यावर हे जिम्मेदारीचं ओझं दिलंय. आतिश कर्णधार असेल, सामोरीत तेवढाच चांगला फलंदाज जीवित म्हात्रे. बघूया पहिला चेंडू खूप चांगला चेंडू पंचांक आणि मात्र बघा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. कुठेतरी पहिल्या चेंडूवर त्यांनी दाखवलंय की मी देखील कमी नाही. जीवित म्हात्रेला बाद केलाय. डीजे
बघूया पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पूजनासाठी खूपच चांगला चेंडू. आता सनीने कमबॅक केला. इनिंगचा होतो निवारा. 45 धावा, 46 धावांचं आव्हान सिल्वर स्टार संघापुढे. याच दरम्यान या स्पर्धेकरता वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित असणारे या कोपरोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि खर तर संभाव्य उमेदवार म्हणून आपण रायगड जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून आपण ज्यांच्याकडे आतुरतेनं बघतोय असे आमचे ऍडव्होकेट अविनाश विजय ठाकूर साहेब इथं उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठाकडे यावं. मी वशणी गावचे माजी सरपंच जीवन रोहिदास गावड साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते अविनाश ठाकूर साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. हे युवा नेतृत्व आणि या युवा नेतृत्वाचा मान सन्मान युवा नेतृत्व करताना दिसतंय. जोरदार टाळी स्वागत करूयात अविनाश ठाकूर साहेबांचं. कोपरोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहूयात. तदनंतर खर तर क्रिकेटवरचं अतिप्रेम आणि खर तर त्यावेळेस फक्त आम्ही शब्द टाकला की उरण लीग मध्ये प्रीमियर लीग मध्ये या उरण प्रभागातील खेळाडूंना मानाचं स्थान मिळत नाही आहे. फक्त त्यांचा अक्षरमध्ये लिहिलं होतं परंतु त्यांना खेळण्याची संधी मिळत नाही आहे. आणि मग काही दिवसातच अगदी 7 ते 8 दिवसातच भव्य दिव्य अशी उरण प्रभाग प्रीमियर लीगचं भव्य आयोजन करणारे पिरकोन गावचे उपसरपंच किंग या नावाने उपाधी असणारे नितेश गजानन पाटील साहेब आमच्या सोबत जोडले गेलेत. मी त्यांना विनंती करेन आपण यावं. मी विनंती करेन धनंजय मंगलदास पाटील यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नितेश गजानन पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. पिरकोन ग्रामपंचायतीचे डॅशिंग उपसरपंच नितेश गजानन पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान बघायला मिळेल. जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूयात. वशणी प्रीमियर लीग मध्ये आपण आलात वेळात वेळ काढून आणि नेहमी युवा वर्गाला खास करून सगळ्यांनाच अगदी कोणाच्याही मॅचेस असो फक्त आमंत्रण मिळण्याकोटी ते नेहमी सहकार्य करत असतात. हे व्यक्तिमत्व आपणाचं भेटीला आलंय. धन्यवाद आपणास. तदनंतर जाऊया खर तर पानदिवेचा एक हार्ड हिटर अर्थात ऑलराऊंडर खेळाडू आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावान युवा नेते अर्थात योगेश म्हात्रे साहेब देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. मी त्यांना विनंती करेन आपण देखील व्यासपीठाकडे यावं. वशणी गावचे एक ऑलराऊंडर क्रिकेटपटू माजी क्रिकेटपटू आणि माझी ग्रामपंचायत सदस्य नमोद ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण योगेश म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहील म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसेल. धन्यवाद. तदनंतर सागरजी आपण देखील आला आहात. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं. तदनंतर त्यांच्या समवेत साहिल असेल आकाशजी असतील विनंती आहे आपण ही पुढे यावं. आम्हाला तुम्हा सर्वांचा यथोचित मान सन्मान करावायचा आहे. खरं तर हे व्यक्तिमत्व आमच्या सोबत जोडले गेलेत. आपण पुढे यावं. आम्हाला तुमचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. एकाच आपण शब्द सुमनाने स्वागत करूयात. जाऊया मॅच कडे. नाणेफेक करण्याकरता मी विनंती करेन ऍडव्होकेट अविनाश ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण यावं आणि दोन संघात यापुढची अजून एक हाय व्होल्टेज मुकाबला बघूयात. डीएक्स विपक्ष अर्थात सायरा 11 दोन्ही संघाचे कर्णधार अर्थात एका बाजूला मॅडी आहे दुसऱ्या बाजूला जितेश वाडील आहे. प्रचंड मोठं घनघोर दुसरं घनघोर युद्ध आपण पाहू शकाल. ही फायनलच्या अगोदरची रंगीत तालीम बघायला मिळेल. पूर्वार्धात चालू आहे. उत्तरार्धाचा करता जाऊया आपण. खरं तर नाणेफेकीचा कौल अविनाश ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते सायरा 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय असेल पेंडिंग आम्हाला लागलीच कळवायचं. तत्पूर्वी जाऊया मैदानाकडे. 4 षटकं 24 चेंडू आणि विजयाकरता करावायचे आहेत 46 धावा. 24 चेंडू 46 धावा. पहिला चेंडू लेग बाईच्या रूपात मला वाटतं तिथं बाईच्या रूपात एक धाव नक्कीच मिळेल. याच दरम्यान अविनाश ठाकूर साहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात. त्याचप्रमाणे नितेश गजानन पाटील साहेब देखील उपस्थित झालेत. या सर्वांचं मनपूर्वक आणि त्यांच्या संपूर्ण स्क्वॉडचं मनपूर्वक आभार मानेन. आपण वेळात वेळ काढून या सामन्याकरता उपलब्ध झालात म्हणून तर आपलं नक्कीच ही उपस्थितीत आमच्यासाठी खूप महत्वाची ठरली आहे. काहीतरी दुसऱ्या ठिकाणी त्यांना जायचं आहे म्हणून ते जाताना दिसत आहेत. अविनाश ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्हाला या स्पर्धेकरता रोख रक्कम 4000 रुपयाची भरीव देणगी जमा झालेली आहे. त्यांचंही मनपूर्वक आभार. सामन्याकडे जाऊयात. विजयाकरता 46 धावांचा
डोंगर आहे, मात्र हा डोंगर फोडताना दमछाक होईल का हे बघणं देखील गरजेचं असताना पहिला स्ट्रायकर गोलंदाज आहे भूषण ठाकूर. विपक्ष आतिश पाटील प्रचंड मोठे डाव टाकले जातील, परंतु दुसऱ्या बाजूला चतुर आणि चाणाक्ष करणारा आहे आतिश पाटील. फटका फसलाय का की चेंडू जाईल पार सीमा रेषे पलीकडे चेंडू हवाई हल्ला होतोय आणि हा षटकार फेकून दिलाय भूषण ठाकूरला. शेहेचाळीस धावांचा डोंगर फोडताना मात्र पहिला चेंडू सिंगल आल्यानंतर मात्र आल्या आल्या परतावून लावलाय भूषण ठाकूरला षटकाराने भिरकावून दिलाय, प्रेशर क्रिएट केलाय. फायनलची दारं उघडण्याकरता प्रचंड मोठा घनघोर संघर्ष बघायला मिळतोय. स्लोअरवानचा वापर अतिरिक्त इनर रेस लागली का पंचांचं बोर्ड आकाशाकडे असेल का पंच नक्कीच निर्णय घेतील. आतिश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा मासा करायला लागलाय. येस वेळ न दवडता आपण लगेच वन डाऊनचं प्लेअर मैदानाकडे पाठवायचं आहे. या आतिश पाटील आपण देखील मोठं मन दाखवायचं आहे. येस पंचांच्या निर्णयाचा आपण आदर करायचा आहे. येस पंचांचा निर्णयाचा आधार आपण करायचा आहे. वन डाऊनचा प्लेअर मैदानाकडे पाठवायचा आहे. सफलता मिळते. मोठा मासा गळायला लागलाय. आता मात्र सिल्वर स्टार संघ थोडासा अडचणीत सापडलाय. दोन्ही पंचांनी एकमेकांसोबत चर्चा केलेलीच आहे. निर्णय घेताना लागलीच बोट आकाशाकडे उंचावलेला नाही आहे. स्लोअर वनचा वापर केला आणि स्लोअर वन मध्ये फसलाय. आतिश पाटील निराश तंबूकडे वाटचाल करेल. प्रत्येक गोष्ट आपली मनासारखी होत नसते. सात धावा पडणार बघायला मिळत आहेत. सनी ठाकूर संपूर्ण डावाची सूत्र हातामध्ये येतील का वज्रमुंडी झेल कैद होईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का सनी ठाकूर बॅक टू बॅक नक्कीच दोन धक्के मिळत आहेत आणि आता मात्र सिल्वर स्टार संघ नक्कीच आता या फलंदाजीचा कणा उद्ध्वस्त केला गेलाय. सनी ठाकूर 0 दया धावसंख्येवर बाद होईल. सात या धावसंख्येवर 2 धक्के दिलेत. भूषण ठाकूर खरंच अफलातून दर्जाची संकटमोचक फलंदाजी पूर्वार्धामध्ये केलीच, परंतु उत्तरार्धामध्ये स्ट्रायकर गोलंदाजांना या काय कमालीची गोलंदाजी उंचावली आहे. संघाला नक्कीच अगदी त्रिशा 11 संघाला अगदी विजयाच्या दिशेने नेण्याकरता जीवित मात्र डाव टाकले होते ना, ते यशस्वी होताना दिसत आहेत. त्याला माहिती आहे विकेट्स अतिशय महत्वाची आहे. त्या पाठोपाठ अगदी संकटमोचक फलंदाज सनी ठाकूर बाद झाल्यानंतर थोडासा चुटकेचा निश्वास सोडलाय. दुसऱ्या बाजूला जोपर्यंत पुष्कर मैदानावर आहे तोपर्यंत सिल्वर स्टार संघ देखील हार मला तयार होणार नाही आहे. यापुढे नंतर नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय, अर्थात धनेश गोंधी रायडू या नावानं संबोधला जातोय. मात्र आज संघ अडचणी सापडत असताना संकटमोची त्याच्या खेळी ही त्याला करावी लागेल. वाह, अगदी रफ्तार से गिरफ्तार यहाँ पे कर चुके हैं यहाँ पे धनेश गोंधली को. अफलातून दर्जाची भेदक गोलंदाजी 152च्या स्पीडनं गोलंदाजी बघायला मिळते. पहिला स्लोअर वन केला, आतिशला बाद केलं. यष्टीरक्षकाकर वितंड थर्ड मॅनच्या दिशेने असणाऱ्या क्षेत्ररक्षकांना
फलंदाजाला बाद केला. याच दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा ठाकूर नंतर अनंत ठाकूर सर इथे उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत करेन. जाऊया मैदानाकडे. पूजन ठाकूर अफलातून दर्जाची व्हेरिएशन किती जबरदस्त आहे. लाईन लेंथ सटीक लाईन लेंथवर गोलंदाजी बघायला मिळते पूजन ठाकूरची. ब्लॉकआउटचा चेंडू खडून काढलाय तेवढ्या ताकदीनं नो मॅच लँड मध्ये वन बाउंस सीमारेषे पलीकडे 4 धावांकरता. अकरा धावा धापटणार बघायला मिळतात. 2 धक्के तर दिले गेलेत, परंतु या धक्क्यातून देखील सावरावं लागेल. पुष्कर पाटीलकडे ती क्षमता देखील आहे. संघ अडचणी सापडत असताना नायक बनण्याचे चान्सेस त्याच्याकडे आहेत. घर बसल्या लाईव्ह सामने बघण्याचं साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आणि डीजे मयूर अर्थात तांबडशेव गावचा डीजे मास्टर आपल्या सोबत जोडला गेलाय. माझा आवाज जो तुमच्या सोबत जोडला गेला. माझ्यासोबत बुजुर्ग सिनियर कमेंटेटर शशिकांत ठाकूर सर आहेत. तदनंतर ज्युनियर आमचे समालोचक मित्र अर्थात श्लोक महेश पाटील आहेत, परीक्षित शिंदे आहेत, मनीष पाटील सर देखील उपलब्ध आहेत. जतीन माझ्यासोबत स्कोरर मित्र जोडला गेलाय आणि अफलातून दर्जाची भेदक गोलंदाजी बघितल्यानंतर आता थोडस भेदक एक चौकार देखील आला धनेशच्या बॅट मधून आणि थोडासा जो प्रेशर क्रिएट झाला होता पूजन ठाकूरनं, तो प्रेशर थोडासा कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला या फटक्यामधूनच. तदनंतर स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक फसव्या पद्धतीच्या चेंडू टाकण्यात माहीर असा हा जीवित मात्र गोलंदाजी करता आलेला आहे आणि बघूया काय करतोय. त्याला माहिती आहे मला विकेट कोणाची मिळवायची, सांगायची गरज नाहीये त्याला, फक्त पुष्करची विकेट मिळवण्याकरता हा डाव नक्कीच टाकेल. सापला रचलाय परंतु तेवढ्या ताकदीने गेलाय. ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावला गेली, जमीनला घासत चाटत पुसत सीमारेषा थर्ड ची फोडली गेली. 4 धावा. पंधरा धावा धापटलावर आणि सेट होऊनच मैदानाकडे आलेला आहे पुष्कर. पहिल्या चेंडूवर जीवित मात्र चौकार पेश करतोय, परंतु जीवित मात्र देखील कसलेला खेळाडू आहे. वा, फटका जबरदस्त. मी म्हटलं होतं ज्या दिशेला चेंडू त्या दिशेला भिरकावण्याची क्षमता आहे पॉइंटच्या दिशेनं आणि मयूर पाटील खराब क्षेत्ररक्षण करतोय. घडलाय काय, या धावा 3 मायनस करता आल्या असत्या. मयूर पाटीलचं खराब क्षेत्ररक्षण. एकोणीस धावा धापटलावर क्षणार्धात सामन्याचा रंग बदलण्याची क्षमता नक्कीच ज्याच्या हातामध्ये आहे तो पुष्कर अजूनही स्थिर आहे. शांत संयमी आता त्याला खेळी करावी लागेल. फ्रंट फुटला येऊन पुन्हा एकदा फेकून दिलाय. इट्स अ फ्लॅट षटकार. व्हाट अ बिग हिट. शाखों से टूटकर बिखर जाए वो पत्ते नहीं है हम, कोई आंधी से जाकर कह दे औकात में रहे क्योंकि तूफान है हम. व्हाट अ विकेट. पुन्हा एकदा हवा यल्ला होतोय स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून. पुन्हा एकदा षटकार. व्हाट अ इनिंग. हो, त्याचं नव्हतं केलंय. यस डीजे मास्टर. सामना होता कुठं, आलाय कुठं, सामना आहासे आहा तक येऊन ठेवलाय. 14 चेंडू आणि 15 धावांची केवळ गरज आहे. 2 धक्के दिल्यानंतर असं वाटत होतं सिल्वरस्टन संघ पराभवाच्या छायेत. पुन्हा एकदा हवा यायला केलाय. लगातारचा 3रा षटकार. व्हाट अ विकेट अँड व्हाट अ पॉवर बिहाइंड द शॉट.
बड़े मैच के खिलाड़ी तो है ये सरपंच है, ये बड़े मैच का खिलाड़ी है. What a wicket! What a sensational shot! आणि मानवंदना मध्ये आणखी एक धडाका दिलाय. षडणी सीमारेषे पार षटकार. येस, या षटकामध्ये तब्बल 32 धावांचा खरपूस समाचार दिला गेलाय. सामना उद्ध्वस्त झालाय. हर्ष पाटील यांच्या वतीनं या पुष्कर करता 500 रुपयाचा पारितोषिक प्रदान करण्यात आलं. होत्याचं नव्हतं झालाय. सामना उद्ध्वस्त झालाय. 42 धावा धापटलावर आहेत आणि विजयाकरता केवळ 43 माफ करा 3 धावांची गरज आहे. यापुढचं समालोचन माझा साथी ज्युनियर समालोचक हिंदी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे श्लोक महेश पाटील करतील. तो चलते हैं मैदान की ओर. पहला सेमीफाइनल कृषा स्पोर्ट्स बनाम सिल्वर स्टार्स. पुष्कर पाटिल ने यहाँ से मैच का रुतबा बदल दिया है. ये अब डॉट ना खेले ना तो यहाँ से मैच आराम से सिल्वर स्टार्स के हाथों में है. अगले गेंदबाज का नाम मयूर पाटिल अगले गेंदबाज. पूरा रुख बदल दिया है पुष्कर पाटिल ने इस मैच का. लगातार 4 छक्के मार दिए जीवित मात्री को. कप्तान जो कि कृषा स्पोर्ट्स के दूसरी गेंद लेकर कट कर दिया है एक तरफ. और क्या ये डायरेक्ट हिट? अंपायर का डिसीजन होगा नॉट आउट. अब मात्र 2 रन की जरूरत. 10 गेंदे 2 रन मात्र. अब निश्चितता रह गई है. ये आसानी से जीता जा सकता है मैच सिल्वर स्टार्स की तरफ से अगर वो कुछ ज्यादा गलतियां न करे तो. आतिश पाटिल 2 बड़े विकेट्स गिरे थे पर वहां से पुष्कर पाटिल ने आराम से संभाल लिया है. उसने कहा कि भले ही पिछले मैच में मैं नहीं खेल पाया हूं पर मैं बड़े मैच का प्लेयर हूं. अपनी चौथी गेंद लेकर आएंगे मयूर पाटिल. ये घुमा दिया है लेकिन ये छक्का. पुष्कर पाटिल ने विनिंग शॉट खेलकर सिल्वर स्टार को पहुंचा दिया है सेमीफाइनल में. माफ कीजिएगा फाइनल में. किती धावा चाहिए? 39 एकटं चलो. धन्यवाद डीजे. मात्र 8 गेंदों में 39 रन बनाकर इस मैच के हीरो सिल्वर स्टार्स के लिए आइए आपका मैन ऑफ द मैच लेने. ऑफ कोर्स वो होंगे पुष्कर पाटिल. कमाल की बल्लेबाजी देखने को मिली है. 5 छक्के. ये कोई बच्चों का खेल नहीं. 5 छक्के लगाना. जीवित मात्रे के ओवर में 4 छक्के लगाए और ये विनिंग शॉट खेलते हुए पहुंचा